सर्व श्रोत्यांना सप्रेम नमस्कार. मी शुभांगी. आज प्रत्यक्ष स्तोत्र म्हणण्यापूर्वी कणभर सामान्य माहिती. कोणत्याही स्तोत्राचं पठण करणं हा एक विधी किंवा ती एक प्रक्रिया असते. ह्या प्रक्रियेमध्ये विनियोग, न्यास आणि ध्यान हे महत्त्वाचे टप्पे किंवा महत्त्वाच्या पायऱ्या असतात. आज आपण जे स्तोत्र म्हणणार आहोत त्यामध्ये देखील सुरुवातीला आपण विनियोग आणि ध्यान म्हणणारच आहोत. विनियोग म्हणजे संकल्प किंवा उद्देश स्पष्ट करणं. कोणत्या देवतेसाठी, कोणत्या हेतूसाठी हे स्तोत्र म्हटलं जातं हे सांगणं. त्याचप्रमाणे ह्या स्तोत्राचे कर्ते ऋषी, त्यातला छंद, कीलक, कवच हेही ह्या विनियोगामध्ये सांगितलेलं असतं. विनियोगाशिवाय स्तोत्र किंवा मंत्र सफळ होत नाही असं शास्त्र सांगतं. त्यानंतर असतो न्यास. न्यास म्हणजे देवता, ऋषी यांची आपल्या देहामध्ये स्थापना करणं. आणि ध्यान म्हणजे त्या स्थापन केलेल्या देवतेचं चिंतन करणं. आज आपण मल्हारी किंवा खंडेराय म्हणजेच खंडोबा देवाचं मल्हारी हृदय स्तोत्र म्हणणार आहोत. आपल्यापैकी अनेकांचं खंडोबा हे कुलदैवत आहे. त्याचंच हे प्रभावी आणि पवित्र असं स्तोत्र आहे. यामध्ये खंडोबाच्या मूळ स्वरूपाचं, लीलेचं, सामर्थ्याचं वर्णन केलेलं आहे. ह्या स्तोत्राचे कर्ते ऋषी ब्रह्मा, विष्णू, महेश्वर आहेत. मल्हारी देवाची 19 नावं देखील ह्यामध्ये सांगितली आहेत. मल्हारी हृदय स्तोत्र हे खंडोबाच्या दिव्य आणि शक्तिशाली रूपाचं वर्णन करणारं असून भक्तांना पापमुक्त, भयमुक्त करणारं, तसंच जीवनात यश आणि समृद्धी देणारं आहे. ह्याची रचना अनुष्ठुभ म्हणजे वैदिक छंदामध्ये झालेली आहे. यामध्ये 20 श्लोक आहेत. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या खंडोबाच्या षड्रात्र म्हणजे 6 दिवसांच्या व्रताच्या कुळाचाराच्या वेळी हे स्तोत्र ऐकणं, म्हणणं अगदीच संयुक्तिक आहे. चला तर मग बघूया मल्हारी हृदय स्तोत्र. श्री गणेशाय नमः. अस्य श्री मल्हारी हृदयमन्त्रस्य ब्रह्मा, विष्णु, महेश्वरा ऋषयः अनुष्टुप्छन्दः श्रीगङ्गामालसायुक्त मल्लारी देवता भूर्भुवस्वः इति बीजं तत्सवितुर्वरेण्यम् इति शक्तिः भर्गो देवस्य धीमहि इति कीलकं धियो यो नः प्रचोदयात् इति अस्त्रं श्रीमार्तण्डभैरवप्रीत्यर्थं मम समस्तपुरुषार्थसिद्ध्यर्थे जपे विनियोगः. अथ ध्यानं ध्यायेन्मार्तण्डरूपम् अचलचलविभुं कोटिसूर्यप्रकाशम् आनन्दं विश्ववन्द्यं सकलजनकरं कर्मधर्मादिनाथम् अश्वं बोधावरूढं परमविरलं कोटिकन्दर्पदर्पं श्रीमन्मल्लारिराजं विजयजयकरं म्हाळसाकान्तसिद्धम्. अथ स्तोत्रम्. पूर्वे श्वेताम्बरं देवम् अग्नेयां रुद्रभैरवं दक्षिणे चण्डरूपाय नैऋत्यां क्रोधभैरवं पश्चिमे उन्नतग्रीवं वायव्यां कालभैरवम् उत्तरे सिद्धिसिद्धान्तम् ईशान्यां शिवकर्पूरम् ऊर्ध्वे कालविरूपाय
अम्बरे मल्लहारिणीम् अन्तरिक्षं सदानन्दं यळकोटिस्वरूपिणम् एवम् एकादशं देवं रक्षेत्रैलोक्य सर्वदा विजयी सर्वकामार्थं क्षेत्रपालमहीपते भ्रुवोर्मध्ये तु ओङ्कारं द्विदले सहस्रभावनः नेत्रे त्रिपुरान्तको देवो नासिके कामहारकः मुखे मुमुक्षुनाथाय कण्ठं कर्मकलामृतः हृदयं हरिलिङ्गाय स्कन्धे कर्महरिप्रियम् पृष्ठे प्रलयरुद्राय उदरे उदयार्कजं मध्ये रक्षतु कारार्थी नाभी नारदगायते गुह्यं गुरुपथात्माय जङ्घे जीवप्रदोवतु जानुमण्डलजानाथ पदप्रासादप्राप्तये अङ्गुष्ठे सर्वतीर्थानि सर्वाङ्गे परमेश्वरः एवमङ्गेषु दिव्यस्य मार्तण्डस्वरूपिणम् प्रथमं काशीनाथाय द्वितीयं पञ्चलिङ्गयोः तृतीयं प्रेमलिङ्गाय चतुर्थं देवरूपिण्यै पञ्चमं पञ्चप्राणाय षष्ठं षड्भुजक्षेमकम् सप्तमं सपाकं सिद्धिः अष्टमम् अम्बिकाप्रियम् नवमं नागनाथं च दशमं शोषहारकम् एकादशं महारुद्रं द्वादशं ज्योतिर्लिङ्गयोः त्रयोदशं त्रियोगी च चतुर्दशं भुवनत्रयं पञ्चदशं मण्डलं पूर्वं षोडशं च समाधिने सप्तदशं गुह्यरूपम् अष्टादशं च अब्जकम् नवदशं नैसर्गिकदेवी तन्नो देवी प्रसन्नता एकोनविंशतिनामानि विश्वम्भरस्वरूपस्य ज्ञानसिद्धिर्भवेत् प्राप्तिः एकादशं जपञ्जले श्मशाने दशवारं च सप्तवारं पठेन्नरः सर्वापद्भ्यो भवेत् त्राणः सङ्ग्रामे विजयी भवेत् अश्वत्थं बिल्वं मन्दारं चन्दनं धातुपञ्चकं श्यामा सुगन्धिकादम्बा नववारं पठेत् सुखम् मन्त्रसिद्धिर्नवरात्रेण अष्टरात्रं च दैवतं पञ्चरात्रे जनवश्यं त्रिरात्रं त्रिसमाहितः द्विरात्रं व्याघ्रसर्पाणां मोहनं मन्त्रमालिका एवं हृदयमार्तण्डं पाठं शुभकुलं जयः मार्तण्डक्षेत्रमान्यो वा
कर्मधर्मसुखोऽवहम् एवं विशान्तिस्ते कार्यं मार्तण्डरूपदर्शिनम् भावार्थतारको देव परब्रह्मस्वरूपिणी इति श्रुतिस्मृतियोगार्णव श्रीमार्तण्ड अवतारप्रोक्तम् ईश्वरपार्वतीसंवादे श्रीमल्हारिहृदयसम्पूर्णम्। श्रीमल्हारी माळसाकान्ताय नमः। श्री सांब सदाशिवार्पणमस्तु। ॐ तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु।